त्यासाठी 26 वेळाच्या मागे आपण जाऊ. आता त्या अगोदर तुमचा पाहुणे याच्या मुंबईला जाणार आहे. मुंबईला जाऊ आणि तिथे होता थोडं बोलून माहिती जमलेले सगळे मावळे आणि जे कावळे आहेत ते कावळे इथून निघून जा. इथं जमलेले सगळे मावळे मावळे कधी नेता आपला जो आदेश आहे तेच आपल्याला करायचं आहे. आपण काहीतरी मनानं करायला गेलो की मग ते उद्या प्रशासन म्हणणार तुम्ही जाणून बुजून गोंधळ घातला. तर यापुढे असं होऊ द्यायचं नाही. आपण आपला संघर्ष राजस्थानी मल्टीस्टेटचा जो चंदूलाल बियाणी आहे याने त्याच्या जावयाला सुद्धा मी फोन केला. त्याला म्हणलं 100 कोटी रुपये या चंदूलाल बियाण्यानं त्याला ट्रान्सफर केले. त्याचे अनेक पुरावे आहेत. तो नागपूरचा त्याचा जावई आहे. हा तर हे सगळे असे काही बरेचसे आहेत. आज ना उद्या आपल्याला या लोकांना आपल्याला कुठेतरी तिथे त्यांना शिक्षा होणार आहे आणि किंवा आम्हाला सगळ्याला न्याय मिळणार आहे. पण न्याय मिळत असताना एका दिशेनं जावं लागेल. एका नेतृत्वाच्या आपल्याला एका अंडर काम करावं लागेल. आपण जर मनानं काही करायला लागलो तर कुठलंही काही बरोबर होणार नाही. आणि एका काळामध्ये तुम्ही आम्ही करायचं बोलण्यासारखं खूप आहे परंतु बरेचसे बोलणारे आहेत आणि ऊन खूप झालेलं आहे. तर मी अधिक न वेळ घेता एवढंच मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की मी सुद्धा एका राजकीय पक्षामध्ये सुद्धा काम करतोय आणि आपण सगळ्यांनी निश्चितपणे सचिन भैयाच्या नेतृत्वामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देऊयात. अर्थमंत्री आणि सध्या बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत अजितदादा यांना सुद्धा आपण ह्या सगळ्या बाबी निदर्शनास आणून देऊ आणि ही न्यायाची लढाई आपण जोपर्यंत शेवटच्या घटकातील शेवटच्या व्यक्तीचे पैसे मिळेपर्यंत आपण सगळ्यांनी हा संघर्ष करू. त्या ठिकाणी एवढं करून जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी लातूर विषय उपस्थित असलेले ते स्वतः बँकेचे मॅनेजर आहेत. ते देखील या पूर्ण चक्रामध्ये अडकले आहेत. मी विनंती करते त्यांना स्वामीश्वरची त्यांनी आपले मोठ्या शब्दामध्ये आपल्या भागात आणि तुमच्याकडे डिपॉझिटर आणि आमचं गाव बीदर जिल्हा आणि कर्नाटकाच्या एकदम शेजारी आहे. आमच्या